यात्रीगण कृपया ध्यान दीजिए, गाड़ी नंबर 11003 डाउन तुतारी एक्सप्रेस रत्नागिरी के लिए सुपरफास्ट एक्सप्रेस है। कृपया आप ट्रेन में जल्दी से बैठ जाएं, वरना गाड़ी छूट जाएगी। We have taken the Tutari Express to Ratnagiri and this is the SL coach and we will be reaching at Ratnagiri at around 7 AM in the morning. So see you then. तर रामकृष्ण हरी मंडळी, मस्त बॅग भरून रत्नागिरीच्या सोलो ट्रिपला चाललो आहे आपण। Good morning people, we are at the Ratnagiri station. You can see this beautiful station out here. Unlike Mumbai, clean. रात्री तर झोप लागली नाही, कारण बाजूच्या सीटवरची मावशी मोबाईलवर लई गाणी ऐकत होती। वाव, अमेजिंग! रत्नागिरी स्टेशन हैज अ न्यू लुक, मस्त एकदम। इट फील्स लाइक एयरपोर्ट लाउंज, जस्ट वाव। We are at Ratnagiri and it is about close to 7:30 AM in the morning and this is a good feeling today that I am traveling solo. मँगो सिटी, यंदा मँगो खूप खाल्ले बर का मंडळी। Hello, good morning. We are at the depot of the bus. We will be taking a bus to Ganpatipule from here. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? छोट्या सिटीजचे बस स्टँड भारी असतात, ड्रायव्हरला वाटेल तेव्हा बस चालवतात। हो खरं? जस्ट किडिंग। फायनली गणपतीपुळ्याला पोहोचलो। रीच्ड भक्त निवास। येस, आम्ही इथे स्टे करणार आहोत। भक्त निवासची युनिकनेस आहे की इथे तुम्हाला अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये स्टे ऑप्शन्स मिळतात आणि लेडीजसाठी ही जागा खूपच सेफ आहे। खाली पार्किंग साठी पण भरपूर जागा आहे आणि परिसर हिरवागार मस्त छान आहे। नेचरच नेचर, सगळीकडे ग्रीनरी आणि आंब्याची झाडी। सकाळी गणपतीपुळ्याला पोहोचल्यावर क्लायमेट एकदम मस्त होतं। इथे येऊन कळलं की पक्षी किती निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढू शकतात। दुपारी जेवणासाठी भक्त निवासचे जेवण ट्राय केले आणि खरंच अफोर्डेबल किमतीत शुद्ध शाकाहारी चटपटीत जेवण इथे उपलब्ध आहे। जेवण करून लगेच फिरायला निघाले। रम्य असे निसर्गाचे वातावरण हे मन भरून बघितले मी गणपतीपुळ्याला। गणपतीपुळे म्हणाले की बीच आणि गणपतीचे मंदिर हे दोन प्रमुख स्थान। गणपती मंदिराचे परिसर हे अगदी कोकणी कल्चरचे रिफ्लेक्शन होते। सकाळी सकाळी गणपती मंदिराच्या परिसरात सुंदर मराठी भावगीत ऐकू येतात, त्यांनी वातावरण अजून जास्त निर्मळ आणि सुखदायी होऊन जाते। लाल माती, कोकणी जेवण, नारळाची झाडे, शहाळं म्हणतात बर का इथे, आणि सुंदर समुद्र, हेच तर खरे कोकण। सकाळी 6 वाजता पण दुकानं ओपन झाली होती आणि लोक खरेदीही करत होते। सकाळी सकाळी समुद्र हा इतका सुंदर दिसतो, वाव! असं वाटत होतं की पळत पळत जावं आणि पाण्यात उडी मारावी। गणपतीपुळेचा बीच हा नुसतंच सुंदर नव्हे तर अतिशय टुरिस्ट फ्रेंडली आहे। इथे सोलो फिमेल ट्रॅव्हलर्स खूपच सेफ आणि होमली फील करतात। बीचवर संध्याकाळी आला तर इथे खूप प्रकारचे स्टॉल्स असतात। पाणीपुरी, सेवपुरी, भेळ, गोला, आईस्क्रीम्स आणि लहान मुलांसाठी खेळणी। जर तुम्ही सोलो ट्रिप करायची प्लॅन करत आहात तर रत्नागिरी आणि गणपतीपुळेला नक्की या। नेचर मध्ये बीच, हिल्स, माउंटन्स, फॉरेस्ट, डेझर्ट्स या सर्व ऑप्शन्स मध्ये मला बीच हे सर्वात जास्त आवडते, कारण आय एम अ वॉटर बेबी।
वॉटर स्पोर्ट्स बीचवर सकाळी 9 पासून संध्याकाळी 6 पर्यंत चालू असते. सनराइज होता होता बीचचे सौंदर्य अजून खुलून दिसायला लागले. सकाळी लवकर आल्यामुळे मला असं वाटत होते की हा आपला प्रायव्हेट बीचच आहे, मी आणि बीच ओनली. सकाळी उठल्यावर चालता चालता बीचवर यावं आणि बीचवर मॉर्निंग वॉक करावं असं भाग्य मुंबईकरांच्या नशिबात नाही, पण गणपतीपुळ्याला माझ्या नशिबात होते. हा मागचा डोंगर गणपती मंदिरच्या परिसरातला डोंगर आहे. या डोंगराला निर्विकार स्वयंभू गणपती असे मानले जाते. हा डोंगर पूजनीय आहे. बीचवरून गणपतीपुळेचे प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिर हे सुंदर दिसत होते. या मंदिरावर एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल चुलबुली आयशणमू वर मिळेल. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे. चला बनाना बोट राईड करायची वेळ झाली. बोट राईड करताना खूपच मजा आली. बोट राईड करून झाल्यावर आता वेळ झाली आहे आपल्या मॉर्निंग हॉट चॉकलेटची. या परिसरातला हा सर्वात ब्युटिफुल बंगला आहे. काय लोकेशन आहे बघितलं का? टॉप क्लास. So having my last cup of hot chocolate in Ganpatipule. See you in the next vlog.